सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज ना आपण आरीवर्क क्लासमध्ये बघा प्रभू श्रीराम कसा तयार करायचा ते शिकणार आहोत। तर मोबाईलवरून रामाचे जे चित्र आहे ते आपण कपड्यावर कसे ड्रॉ करणार आहे आणि त्यानंतर आपण रामाला साध्या गोल्डन आपला जो थ्रेड आहे त्यांनी आपण वर्क करणार आहे। साधी चेन स्टिच आहे बघा। तर मग चला आपण रामाचे जे वर्क आहे ते आपण शिकूया। पण बघा त्याच्या आधी आपण आता कृष्णाचं झालं आपलं, एक डॉल घेतली आपण जी आपण वॉटर फिलिंग वर्कची केली आणि कृष्ण जो आहे आपण हा फ्रेंच नॉटचा केला। तर बघा आपण रामाचं जे वर्क करणार आहे हे आपलं साधं गोल्डन धाग्याचं आहे बघा। तर आपण त्याला जरीचा गोल्डन वापरणार आहे जो की सिल्वर नाही गोल्डन कलरचा आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। तर चला मग आज आपण रामाचं जे वर्क आहे ते शिकूया। हे पहा, आता आपण जो रामाचं जे आपलं आपण झेरॉक्स होती ना, तर ती आपण काय करायचं, तो जो कागद आहे तो असा खाली ठेवायचा आपल्या कपड्याच्या आणि त्याच्या खाली आपण टॉर्च पकडायची। म्हणजे काय होतं, जे चित्र आहे ना ते व्यवस्थित असं आपल्याला कपड्याच्या खाली दिसतं बघा। आणि कापड जर जाड असेल तर टॉर्च, मोबाईलची जी टॉर्च आहे ना ती थोडी जवळच पकडायची। तर हे जे कापड आहे हे जाड आहे त्यामुळे आपण मोबाईल फार वर पकडलेला आहे। जर पातळ कापड असेल तर मोबाईल एवढा वर पकडायची गरज नाही। मोबाईल उलटा करून टॉर्च सुरू करून उलटा करून जरी ठेवला ना रिंगच्या खाली तरी पण आपल्याला डिझाईन वर उमटून दिसते बघा कपड्यावर। तर तुम्ही बघा आपण या पद्धतीने हा राम पूर्ण असा कपड्यावर काढून घ्यायचा आहे आणि राम काढल्यानंतर याला आपल्याला गोल्डन जे आपलं धागा आहे जो जाडवाला, तर जसं की आपण सिल्वर थ्रेड असतो तसाच आपला गोल्डन थ्रेडचा जो जाड धागा असतो ना वायरचा, तर त्यांनी आपल्याला हे वर्क करून घ्यायचं आहे। तर डबल स्टिच करायची आहे आपल्याला, चेन स्टिच। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आणि जर समजा रामनवमी वगैरे असली तर तुम्ही हे वर्क बॅक साईडला टाकू शकता ब्लाऊजच्या किंवा मग शर्टच्या खिशाजवळ वगैरे पण टाकू शकता। हे वर्क पण ट्रेंडिंग वर्क आहे आणि याचं जे रेट आहेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे। कारण प्रत्येक जी डिझाईन आहे त्याचे रेट वेगवेगळे असतात। जसं की कृष्ण आहे हा आपण गोकुळाष्टमीला चालतो, विठ्ठल रुक्मिणीचं पण चालतं, देवीचं पण चालतं, तसंच रामचं पण डिझाईन फार चालतं बघा। आणि हे एकदम सिंपल डिझाईन आहे, याला तुम्ही अजून थोडंसं ॲडव्हान्सही करू शकता। पण आपण हे क्लासमध्ये जे आहे ना हे सिंपल शिकवलेलं आहे। याला तुम्हाला एकदा जमलं की तुम्ही मण्यांनी कुंदननी पण वर्क करू शकता। तर तुम्ही बघा हे सिंपल जरी आहे ना तरी खूप सुंदर दिसतं बघा। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा।
आणि आपण त्यांनीच डबल चेन स्टिच घेत आहे। त्याच्यानंतर बघा आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा पावलं वगैरे पण शिकणार आहे। पण त्यासाठी तुम्ही अजून तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल तर कमेंट करा। आपण बघा जुन्या ज्या साड्या असतात ना आपल्या, ज्या की आपल्याला नेसायचा कंटाळा येतो, त्याच्यापासून आपण वेगवेगळे वन पीस शिकवतो। जसं की 16 कळ्यांचा फ्रॉक आहे, वन पीस आहे, त्याच्यानंतर चुन्यांचा फ्रॉक आहे, साऊथ पॅटर्न घागरा आहे, अमरेला घागरा आहे। तर तुम्हाला जर असंही काही शिकायचं असेल किंवा बॉटनेक आहे किंवा मग त्याच्यानंतर ज्वेलरी आहे, त्याच्यानंतर अजून तुम्हाला ब्लाऊजमध्ये पण डिझाईनचे ब्लाऊज आहेत, असं काही अजून नवनवीन जर शिकायचं असेल तर कमेंटमध्ये कळवत चला, म्हणजे आपण ते पण शिकवण्याचा यूट्यूबच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू। आणि जर तुम्हाला कळलं नाही किंवा तुम्हाला माझं काही शिकवलेलं समजलं नाही तर तुम्ही कमेंट करत चला। आणि ज्या ताईंनी एक कमेंट केली होती की त्यांना साहित्य लागते, तर त्यांनी मला अजूनही कमेंट केली नाही, तर मला प्लीज त्या कमेंटचा पण रिप्लाय द्या की तुम्हाला स्टँड वगैरे पण लागतं का नुसतं किट लागतं। हे बघा आता आपला राम आहे ना पूर्ण तयार होत आहे। पण जी रामाच्या गळ्यातला जो हार आहे ना तो आपल्याला छान मण्यांनी किंवा मोत्यांनी तुम्हाला जे आवडतं तसं तुम्ही रामाला सजवू शकता। आणि त्याला रामाचं जे कुंकू आहे ना हे छान लालच कलर वापरायचं इथे बघा, अजून उठून दिसतं। आणि याला आहे ना दुकानामध्ये बघा छोटे छोटे असे डोळे मिळतात आहे, ते लावायचे, म्हणजे अजून त्याला छान लुक येतं बघा। आणि तुम्हाला जर अजून समजा रामामध्ये अजून तुम्हाला जर काही युनिक करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता। बघू शकता तुम्ही आपला राम किती सुंदर दिसत आहे। आपण मस्त कानातले वगैरे पण त्यांना घातलेले आहेत आणि आपलं डिझाईन जे आहे हे खूप सुंदर दिसत आहे बघा, आणि सिंपलच आहे। तर बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।